तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीदूत साहिलचं स्वागत आपल्या पेजवरती. इकडे या. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशी अडचण होती, सर आमच्या झाडाला बिरूड लागले. या इकडे बिरूड, हे बघा इकडे या जवळून. आता हे बघू शकता, हे बिरूड लागले या झाडाला आमच्या देखील. आता त्याला काय केलं पाहिजे तर उपायालाच मी सांगतो. इकडे या. हे आता बघू शकता, हे इथं आता होल दिसतो का एक, ते बघा इथं तुम्हाला होल आहे बघा इथं. तिथं आत कीड असते. आता हे बघा काय करायचं, सगळ्यात पहिलं जे काय आपलं जागा आहे ना, पहिल्यांदा सगळे स्वच्छ करून घ्यायची. म्हणजे कीड काय असली तर काढायची. बघा हे आता साल आपण आता काढून घेतो. हे बघा बघा, हे सगळं असा विषय आहे. सगळे आपण पहिल्यांदा घाण स्वच्छ करून घेतोय. त्यानंतरनं त्यामध्ये काय काय गोष्टी आपण केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट काय करायची, जे काय बाजूचा एरिया आहे तो पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा. नंतरनं दुसरी गोष्ट काय करायची, तर आता आपण एक द्रवण तयार करणार आहोत. कशाचं तर कीटकनाशकाचं. त्यामध्ये आपण पाणी घेतलं 1 लिटरसाठी साधारणपणे 2 ml आपण काय करणार आहोत, कीटकनाशक आहे ते मिक्स करून घेणार आहोत. 2 ml आपण आता कीटकनाशक ह्यात घेतलेलं आहे. हे पूर्णपणे नीट मिक्स करायचं. हे बघा आता मिक्स करून घेतलं आहे आपण. आणि हे जे खोडावर आहे, आता हे बघा इथं होल होता या इकडं, त्यामध्ये होता म्हणजे काय कीड वगैरे असली तर मरून जाते. बाजूनं खोडाच्या भोवती पूर्णपणे आता ओतून घेतलेलं आहे आपण. इथं खाली खोडावर देखील आता ओतून घेतलेलं आहे. आता ते झाल्यानंतर काय करायचं, तर आपण काय करणार आहोत, हे बोर्डो पेस्ट आता त्यावर अप्लाय करणार आहोत. बोर्डो पेस्टसाठी आपण काय काय घेतलं आहे, तर मोरचूत आणि चुना हे आता पेस्ट तयार करून घेतले आहे. ते प्रोसेस पूर्णपणे आता चॅनलवर येईल आणि ती पेस्ट अशी ह्या खोडावरती लावून घेणार आहोत. म्हणजे कीड वगैरे परत काय होणार नाही. थोड्याफार प्रमाणात आपण कंट्रोल करायचा प्रयत्न करणार आहोत ह्या पद्धतीने. लॉंग व्हिडिओ डिटेलमध्ये आलेला आहे, तो तुम्ही पेजवरती चेकआउट करू शकता. आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करावीच नका. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. धन्यवाद.